अरे प्रथा, ये लवकर. हाय, मी भाविशा दिलीप पाटील. माझं वय 28 आहे. मी हेअर ड्रेसर आहे. मी सलॉनमध्ये काम करते. मला एक मुलगी आहे. तिचं पूर्ण नाव प्रथा भाविशा पाटील आहे. तिचं एज 6 वर्षाची आहे. लक्ष्मीनगर पब्लिक स्कूलमध्ये आता स्कूलला जाते. आता आर फाउंडेशनला जॉईन करणार आहे. मी ॲक्च्युली 2016मध्ये लग्न केलेलं. लव्ह मॅरेज केलेलं. फॅमिली विरोध होते, बट ॲक्सेप्ट केलं फॅमिलीने. 1 वर्षानंतर प्रथा बॉर्न झाली. त्या टायमाला मी प्रथाला बॉर्न केलेलं. त्या टायमाला ते लोकं आलीच नव्हती बघायला. तर आई पप्पा बोलले की तुम्ही बघा म्हणून, म्हणजे माझ्या एक्स हजबंडला. बट तो नाही ऐकायचा. बिकॉज प्रथा मुलगी झाल्यामुळे तो कधीच आम्हाला बघायला यायचा नसत आणि खूप मारायचा वगैरे. प्रथा पण छोटी होती तर तिला असं ती रडायची तर असं फेकायचं वगैरे. खूप हाल काढले आम्ही. म्हणजे आज माझा फायनली डिवोर्स पण झाला आहे आणि सिंगल पॅरेंट म्हणून मी प्रथाला व्यवस्थित सांभाळते. मी सिंगल पॅरेंट असल्यामुळे मी ज्या सलॉनमध्ये काम करते, मग मला खूप उशीर होतो, लेट होतो. मग मी माझ्या मुलीला वेळ नाही देता येत आणि जेवढं तिला मेन शिक्षणासाठी इम्पॉर्टंट आहे ना, आणि आजच्या तारखेत मी खूप बघते की एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी हा विचार केला की ती माझ्यापेक्षा थोडी लांब राहील, पण चांगलं शिकेल ती तिकडे. रा फाउंडेशन हे आम्हाला काही माहिती नव्हतं. मग त्याच्यानंतर रुक्साना दीदी आणि सुनील भैया मला एकदा भेटले. तर त्याच्यानंतर ते आम्हाला भेटायला आले, आमच्या घरी आलेले. आणि मग प्रथाशी भेटणं झालं. मग त्यांनी सर्व आम्हाला हॉस्टेल्सबद्दलची डिटेल्स दिली की प्रथा तिथे राहील का. बिकॉज ती लहान असल्यामुळे थोडं टेन्शन होतं, बट ती राहायला रेडी आहे. आणि मग आम्हाला एक दिवस आम्ही विराज स्कूलमध्ये गेलो. तिथे सर्व बघून आम्हाला तिकडची माहोल खूप चांगलं वाटलं. पहिला याची खूप टाईम घेतलं मी स्वतःसाठी. नंतर मग मुलीचा विचार केला की तिच्या भविष्यासाठी आणि तिच्या एज्युकेशनसाठी ती खूप चांगली शिकेल, त्याच्यासाठी मी खूप जास्त विचार केला. आणि मग नंतर आम्ही तिकडनं आतमध्ये जेव्हा गेलो तेव्हा प्रिन्सिपलशी भेटले. आणि मग खूप इंटरव्ह्यू झाल्या यांच्या. तिथे टेस्ट झाली प्रथाची. त्याच्यानंतर मग आम्हाला सर्व दाखवलं की कसं ग्राउंड आहे, कॅन्टीन आहे, 500 त्यांचे स्टाफ आहेत आणि हर एक मुलाला एक स्टाफ प्रोव्हाइड करतात ते लोक. आणि मुलांवरती खूप चांगल्याशी लक्ष देतात ते लोक. खूप चांगल्याशी त्याची केअर करतात मुलांची आणि मुलांना मेन समजून घेतात. ॲक्च्युली प्रथा पहिले एक्सायटेड होती. तिला वाटायचं फक्त मी स्विमिंग पूलसाठी चालली आहे. तिच्या माइंडमध्ये काहीच नव्हतं. तिला त्या अभ्यासासाठी पाठवते, कशासाठी पाठवते. बट तिला मी आज रेडी केली आहे की स्विमिंग पूल वगैरे सर्व आहे. तिथे खूप सारे फॅसिलिटीज आहेत. पण स्टडीसाठी मेन फॅसिलिटी आहे. म्हणजे मेन स्टडी हा तुझा मेन टार्गेट आहे. त्याच्यावर लक्ष दे. ती आता बोलते की मम्मी मी फक्त अभ्यास करायला जाईल म्हणून. म्हणून तिचा एक्सायटेडमेंट थोडासा आहे. म्हणजे आता खूप एक्सायटेड आहे. ती जाईल आणि तिथे राहील. आणि तिला सुद्धा माहिती आहे की कसं अभ्यास केल्यावरती आणि स्टडी केल्यावरती माणूस पुढे जाईल. त्यामुळे ती प्रॉपर रेडी आहे. आमचा जो एरिया आहे, जो बांध एरिया आहे, तो खूप लोमध्ये आहे आणि तिथे लोक लय नशा करतात. जसे ड्रग्ज घेतात, ड्रिंक करतात. लहान लहान मुलंसुद्धा खूप वाईट परिस्थितीत आहेत. म्हणून मला असं वाटतं की माझी मुलगी चांगल्या साईडला जाऊन चांगली शिकावं. ॲक्च्युली तर मम्मी रेडी नाही आहे माझी. म्हणजे मम्मी खूप सांभाळते प्रथाला, लहानापासून बघत आली आहे. बट आता आईने खूप आईला आम्ही खूप स्ट्रॉंग केली, मी आणि पप्पानी, की ती स्पेशली शिकायला जाते तिकडे. की टेन्शन नको करू, माहिती आहे ती मुलगी आहे, पण ती चांगली शिकून येईल तिकडनं. आणि मला तर काही नाही, बट माझी अशी इच्छा आहे की ती आर्मी ऑफिसर बनेल, तर खूप चांगलं होईल. आज देवाच्या कृपेने आणि ज्या लोकांनी मला सपोर्ट केला आहे, रा फाउंडेशन, आकांक्षा फाउंडेशन, त्यांच्यामुळे थँक्यू.